अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख महिला चेहरा, त्यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोग प्रमुख रुपाली चाकणकर यांना सोशल मीडियावरून वेगळ्याच प्रकरणात ट्रोल केलं जातं. कधी अजितदादांच्या नावाने तर कधी बेजबाबदार कारभाराने. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या फलटणमधील हत्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी काही वक्तव्य केली, जे वादग्रस्त ठरली. त्यानंतर सर्वच बाजूंनी त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ही टीका विरोधी पक्षाची असेल तेव्हा दुर्लक्ष केले जाते. मात्र स्वतःच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे यांनी केलेल्या टीकेमुळे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली. राज्य प्रवक्ते पदावरून त्यांचा राजीनामा घेण्यात आला. अजित पवारांनी केलेल्या कारवाईमुळे नाराज असलेल्या रुपाली ठोंबरे पत्रकारांना बोलताना आपल्याला आलेल्या ऑफर्स विषयी माहिती द्यायला विसरल्या नाहीत. सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटाकडून तर रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून तसेच भाजपमधून देखील आपल्याला बोलवत असल्याचं स्पष्ट केलं आणि त्यांच्या पक्ष प्रवेशाविषयी चर्चा झडू लागला. चर्चेच्या केंद्रबिंदू ठरलेल्या रुपाली ठोंबरे नेमक्या आहेत कोण, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय, त्या कुठल्या पक्षात जाऊ शकतात आणि चाकणकर बाईंना नडणारा हा चेहरा अजितदादा राजकारणात टिकू देतील का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी. विद्यार्थी दशेपासूनच त्या सामाजिक कार्यात अग्रेसर दिसून आल्या. त्यांच्या आंदोलनाचे तीव्र स्वरूप पाहता रुपाली पाटील ठोंबरे या मनसेच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून संबंध महाराष्ट्रात चर्चेला आल्या. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तर कधी राज ठाकरे यांच्या समर्थनात त्या मीडिया समोर येऊन आपलं मत मांडायच्या. आंदोलनामुळे त्यांना अनेकदा जेल वाऱ्याही कराव्या लागल्या. त्यांचा जामीन करण्यासाठी पती वकील म्हणून समोर यायचे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सुरुवात करून पुणे मनसेचा आक्रमक आणि लढवय्या चेहरा ते मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. तरुण तरुणी महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम केलं. सामाजिक कामासोबत राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्या 2017 मध्ये पुणे मनपा प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवून पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका झाल्या. त्यावेळी गरोदर असून सुद्धा गल्ली बोळात प्रचार करून त्यांनी लक्ष वेधलं होतं. महत्त्वाचं म्हणजे प्रचारादरम्यानच त्यांना प्रसव वेदना झाल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी मुलाला जन्म दिला होता. सध्याच्या घडीला त्यांचं पुण्यात स्थान मोठे. पुणे तसेच फलटणमध्ये असलेल्या स्थानिक पातळीवर समीकरण जुळवण्यात उपयुक्तता दिसून येत असल्याने मनसेत आल्यापासूनच त्यांना वेगवेगळ्या पक्षातून आमंत्रण आलं होतं. पण त्यावेळी त्यांनी मनसेत राहण्यात धन्यता मानली. मधल्या काळात रुपाली पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडताना त्या म्हणाल्या, मी राज ठाकरेंना पाहून राजकारणात आले. मला राजकीय वारसा नाही. लग्नाच्या आधी सुद्धा पक्षासाठी जेलमध्ये जाऊन आले, गुन्हे दाखल झाले, पक्षासाठी काम केलं. माझ्या स्वार्थासाठी राज ठाकरेंना वाईट बोलणार नाही, पण पक्षातूनच माझं खच्चीकरण होतंय. जी काही माझी खदखद आहे ती व्यक्त केली आहे, पण काही कारणांमुळे पक्षाचा राजीनामा देत आहे असं सांगून सर्वांना धक्का दिला. मनसेतून त्यांनी आपला राजकीय प्रवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुढे ठेवला. तटस्थ भूमिका आणि उठावदार वक्तृत्व शैलीमुळे त्यांना राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान या वादाची सुरुवात फलटण मधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येपासून झाली. ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर पीडितेचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत गंभीर टीका केली होती. याचा परिणाम म्हणून पक्षाने ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. नोटीसमध्ये म्हटलं होतं की प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी असताना पक्षाच्या महिला अध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष यांच्या विरुद्ध माध्यमांमध्ये केलेली वक्तव्य पक्ष शिस्तीचा भंग करणारे आहे. 7 दिवसात खुलासा करण्याचे आणि न केल्यास कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं. मात्र या नोटीसीला प्रत्युत्तर देण्यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या माध्यमातून जाहीर झालेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत ठोंबरे यांचं नाव वगळण्यात आलं. त्यानंतर आता नाराज झालेल्या रुपाली ठोंबरे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता तसेच पुणे महानगरपालिका येथे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कमी वेळात तयारी करावी लागणार असल्याने आता रुपाली ठोंबरे या इतर पर्यायांची चाचपणी करत असल्याचं त्यांनीच दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झालंय. सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात तर रवींद्र धंगेकर यांनी शिंदे गटात त्यांना आमंत्रण दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महानगर प्रमुख असलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. त्यामुळे इतर पक्षांची ऑफर असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठोंबरे येथे या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मैदानात असतील. त्यामुळे स्थानिक गणितांच्या आधारे रुपाली ठोंबरे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास त्या शिंदे गटाचा पर्याय स्वीकारू शकतात. याबाबत पत्रकारांशी बोलताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर माझं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालं असून येत्या 2 दिवसांमध्ये त्यांची भेट घेणार आहे. अजित पवार हे न्याय करणारे व्यक्ती आहे. आपल्या पदाधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत. त्यामुळे अजितदादांच्या भेटीनंतर योग्य ते निर्णय
होईल असा मला विश्वास आहे. त्यामुळे मला पक्ष सोडावा लागणार नाही. काही लोक स्वतःहून मला पक्षामध्ये येण्याची ऑफर देत आहे. खरं असलं तरी सध्या माझा पक्ष सोडण्याचा विचार नाही. अजित पवार यांच्या भेटीपर्यंत त्या आपला निर्णय देणार नाहीत असंच एकंदर दिसून येत असलं तरी त्यांच्या विधानावरून नाराज असलेल्या रुपाली चाकणकर पक्षांतर्गत दबाव वाढवून ठोंबरे यांचं खच्चीकरण करतील हे स्पष्ट राजकारण लक्षात येते. आतापर्यंत चाकणकर यांच्यावर स्पष्ट किंवा छुपे आरोप केलेल्या लोकांना पक्ष सोडण्याची नामुष्की ओढवल्याचा इतिहास आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत एक नगरसेवक महत्त्वाचा आहे. अजितदादा रुपाली ठोंबरे यांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखू शकतील की एकनाथ शिंदे यांचे त्यांना पक्षात सामावून घेण्याला यश येईल? याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा मराठी मंडळी. धन्यवाद.